नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. आज दुपारी 4 वाजता गावामध्ये माझा लहाना भाऊ दादा कुलट याच्यावर गावातील एका व्यक्तीने हल्ला केला प्राणघातक आणि त्याला जीवे ठार मारलं. त्याला ठार मारल्यानंतर आम्ही त्याला उपचारासाठी राहुरीला सरकारी हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. तिथून त्यांनी आम्हाला त्याला नगरला हलवण्यास सांगितले. त्याला आम्ही त्याला नगर नेले होते. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर आम्ही राहुरी पोलीस स्टेशनला रितसर फिर्याद दाखल करण्यासाठी आलो होतो. तर इथं फिर्याद दाखल करायला आम्ही आल्यानंतर येथील अशी परिस्थिती आहे का पोलीस आमची फिर्याद जे आहे ते ऐकून घ्यायला तयार नाही. ते त्यांच्या मनाने त्यांनी गावातील एका ज्याने त्याच्यावर वार केले, फक्त त्या काही व्यक्तीला धरून आणलंय आणि ते म्हणतात आम्ही याच्या एकट्याच्या नावाने फिर्याद घेतो. पण या घटनेमागं पूर्ण कारण माहिती नसल्याशिवाय फिर्याद दाखल करू राहिले. जे फिर्यादी आम्ही बाकीचे त्यांचे मास्टर माइंड जो आहे त्या गुन्ह्यामध्ये का ज्यांनी करायला लावलं त्याच्या शब्दावर केलं किंवा त्याचे भाऊ कोण आहे, तो घरी गेल्यानंतर तो थोड्या वेळाने आला, त्याच्यानंतर हल्ला केला, ह्या अशा प्रत्येकाने गोष्टी आहे. ह्या गोष्टीचा तपास न केल्याशिवाय पोलीस डायरेक्ट म्हणून राहिले फिर्यादीमध्ये आम्हाला याचं नाव नको त्याचं नाव नको. यांनी फिर्यादीमध्ये आमची मागणी, यांनी फिर्यादी आम्ही जे सांगतो ते नाव घ्यायला पाहिजे. ते जर नाही नावं घेतले नाही तर आम्ही बॉडीचा अंत्यविधी करणार नाही. आम्ही उद्यापासून इथं ठिय्या आंदोलन करणार आहे. आज वळण येते 4 वाजता आमचा जीवाचा मित्र दादा कुलट म्हणून आणि एक व्यक्ती होता तिथं. त्यांच्यासोबत त्याचे किरकोळ वाद झाले. तर वाद असे झाले होते का एक शाब्दिक वाद होते की बाबा क्षणामध्ये मिटून जाते, पण त्याच्यानंतर ते वादाचं रूपांतर फार जीवे मारण्यापर्यंत झालं. तर परिस्थिती अशी त्या ठिकाणी अशी झाली होती का किरकोळ गाचंडागाचंडी झाली. गाचंडागाचंडी होती, किरकोळ एक हाणामारी होती छोटीशी, आणि त्याच्यानंतर तो आरोपी घरी जातो. घरी गेल्यानंतर 4-5 लोकांसोबत त्याची चर्चा होती. नंतर तो घरून चाकू घेऊन येतो. चाकू घेऊन येऊन त्याच्यासोबत 1-2 व्यक्ती येऊन डायरेक्ट समोरच्या व्यक्तीला भोगसून टाकू राहिले. भोगसून टाकून त्याला जागेवर जिवंत मारून टाकलं. जिवंत मारून टाकल्यानंतर त्याला आम्ही हॉस्पिटलसाठी राहुरीला आणलं. तर राहुरीत त्याची परिस्थिती अशी होती का हॉस्पिटलमध्ये तर डॉक्टर उपलब्धच नव्हती. तर काय कोणते उपचार पहिल्यापासून होतच नाही. कारण हा राहुरी तालुका आहे ना डायरेक्ट म्हणजे सोडूनच दिलेला आहे. सर्व लोकांनी सोडून दिलेला आहे. फक्त माण्यासाठी राहुरी तालुका आहे. ज्या दवाखान्यात गेलो तिथं काही डॉक्टर कोणतेच अवेलेबल नाही. बघितलं तर कोणते डॉक्टर त्याला घेत पण नव्हते. आम्ही त्याला नगर येथे नेलं वेळात घाटामध्ये. तर त्याला डेट म्हणून घोषित केलं डॉक्टरने. त्याच्यानंतर आम्ही राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायसाठी आलो. गुन्हा दाखल करायच्या अगोदर आरोपी आमच्या अगोदर इथं पार तो हजर आहे. तर त्याच्यामध्ये मॅटर असं आहे का ज्या आरोपीने तो गुन्हा केलेला आहे तर तो ठरून गुन्हा झालेला आहे. तर त्याच्या पाठीमागचे जे मास्टर माइंड आहे त्यांचे नाव आम्हाला समजलेले. तर त्यांचे नाव आम्ही दाखल करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनला आलेलो आहे. तर स्थानिक पोलीस स्टेशनची आम्हाला अशी परिस्थिती दिसते का तिथं म्हणजे इतकं दबावाचं वातावरण आहे का पार जे दाखल करायला आलेले आहे त्याच्या घरचे तर त्यांना फार म्हणजे का बाबा तेच मर्डर करून आलेले आहे अशी परिस्थिती दाखवली जाते. का सर्वांना बाहेर काढून दिले जाते, गुन्हा दाखल करून घेत नाही. गुन्हा आमचं काय म्हणणं आहे का तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या. समजा जर उद्या जर ते त्याच्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप नसेल तर त्यांचा 169 किंवा त्यांना निर्दोष सोडा ना. तुमचं काम काय आहे का घरचे आले त्याचे गुन्हा दाखल करायचे, ज्या लोकांवर त्याला संशय आहे त्याच्या नावाने ते फिर्याद देणार आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे. त्याचे घरचे एवढे सर्व जमलेले. आमचं एक प्रशासनाला म्हणणं आहे का तुमच्यावर जर कुठल्या प्रकारचा दबाव नाही आणि म्हणजे ज्या व्यक्तीने हे घडवलेलं आहे हा अब्जाधीश आहे. म्हणजे याच्याकडं मी म्हणतो 100-200 कोटी रुपयाची प्रॉपर्टी हा असा माणूस याच्यामध्ये सहभागी. आणि हे लय दिवसापूर्वी घडत होतं म्हणजे घडणार होतं हे आम्हाला माहिती आहे. माहिती पण होतं आम्हाला. पण परिस्थिती काय झाली का फक्त हे क्षुल्लक कारणावरून हे फक्त दाखवू राहिले. पण याच्या पाठीमागे एकदम मोठा आका आहे. तो आका बाहेर काढायसाठी आम्ही इथं आलोय. जर आम्ही म्हणून तसा गुन्हा म्हणजे त्याचे घरचे त्याचे बंधू आले तिथं, त्याचे बंधू म्हणून तसा गुन्हा जर दाखल झाला नाही तर उद्या आम्ही पोलीस स्टेशनला इथं ती बॉडी घेऊन येणार. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथंच बसून राहणार. आणि बसून राहणार म्हणजे राहणार. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.